पूर्वी बाळकूर आशिवडेकर स्वामींच्या सेवेत असताना नित्यसेवा होण्याकरिता गुरूंच्या पाषाण पादुका करवल्या. कृष्णा लाड, मुरगुडकर, वासुदळवी, बाळकूर आशिवडेकर स्वामीस विनवून त्या पाषाण पादुकांची षोडशोपचार पूजा करीत. पंचामृत स्नान, रुद्राभिषेक रोज होई. अशा प्रकारे बाळकूर आशिवडेकराच्या घरी त्या पाषाण पादुकांची नित्यपूजा होई. कधी कधी स्वामी श्रीकृष्ण गुरु त्या पाषाण पादुकांवर उभे राहून बाळकूला म्हणत, या पाषाण पादुका जिथे स्थापन करशील तिथे मी रात्रंदिवस उभा असेन, तिथे माझा वास असेल, तिथे सर्व भक्तांच्या इच्छा मनोरथ पूर्ण होतील. हे त्रिकाळ सत्यमान, या पाषाण पादुकांची नित्य पूजा करीत जा. स्वामींच्या आज्ञेनं त्या पाषाण पादुकांची रोज पूजा आरती बाळकूर आशिवडेकर करू लागला. बाळकूर आशिवडेकराच्या मृत्यूनंतर त्या पाषाण पादुका कृष्णा लाडाच्या घरी गेल्या. कृष्णा लाडाने त्या पुढे गोविंद व्यासास दिल्या. व्यासाला जणू तो परीसच सापडला. त्याने त्या पाषाण पादुका स्थापिल्या गंगावेशीत. त्या स्थानाला निजबोध मठी म्हणतात. श्रीकृष्ण गुरूंच्या वचनाप्रमाणे जे भाविक भक्त त्या पाषाण पादुकांचे दर्शन घेतात, भजतात, त्यांना तिथे अनुभव येतात. साक्षात्कार आजही घडतात. करवीर क्षेत्री गोविंदराव करजकर नावाचा एक भक्त राहत होता. त्याची श्रीकृष्ण गुरूंवर अत्यंत भक्ती होती. नृसिंहवाडीला तो दर पौर्णिमेला श्री दत्त दर्शनाला न चुकता श्रद्धेनं जाई. एकदा गोविंदराव श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला आला असता सायंकाळ आरतीचा समय होता. भक्तजनांची वैराग्य मठीत गर्दी झाली होती. गोविंदरावाने गुरुपद कमळी शिर ठेवून दर्शन घेतले. हे पाहून स्वामी त्याला म्हणाले, नृसिंहवाडीला दर पौर्णिमेला काय म्हणून तुम्ही जाता? वाडीचा दत्त आणि मी असे भेदभाव का मानता? तुमची अंतर्यामी भेदभावना आम्ही दूर करू. स्वामींचे हे बोल ऐकून करजकर म्हणाला, महाराज, मी मूढ आहे. आज मला तुमचे गूढ कळून आले. नृसिंहवाडीस जाऊन पौर्णिमेला दर्शन घेण्याचे कामच आता उरले नाही. आता नित्य तुमचे दत्त दर्शन. सर्वोत्तम गुरुराया, आता येथेच नित्य येईन. वाडीचा तू देव दयाघन. आणि अशा रीतीने गोविंदराव करजकर श्रीकृष्ण गुरूंच्या चरणी भाव धरून त्यांच्या दर्शनाला येऊ लागला. त्याचा द्वैत भाव नष्ट झाला. नृसिंहवाडीस जाणे त्याने सोडले. गंगेचे महत्त्व जाणून पंचगंगेत कार्तिक महिन्यात स्नान करून श्री अंबाबाईचे दर्शन घेत असे आणि पुढे श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला तो जात असे. कार्तिक महिना पूर्ण होण्यापूर्वीच एकदा त्याची दैवगती आडवी आली. एके दिवशी तो गंगा स्नानाला गेला असता त्याला तिथल्या 7 आसरांनी झडपले. त्याला फार भीती वाटू लागली. भयभीत होऊन त्यानं श्रीकृष्ण गुरूंकडे धाव घेतली. येऊन गुरुपदी त्यानं माथा ठेवला. श्रीकृष्ण गुरु त्याला म्हणाले, दुष्ट त्या नारी, जडदेवता तुला छळतात, भेऊ नकोस. त्यांना आम्ही पळवू. पूर्वकर्म प्राक्तन भोगणे. आता घरी जा. स्वामींचे धीराचे बोल ऐकून गोविंदराव तडक घरी निघून गेला. त्याच्या नजरेसमोर 2 स्त्रिया भीती दाखवण्यासाठी बळेबळेच येत. हाती काठी घेऊन श्रीकृष्ण गुरु स्वामी त्या स्त्रियांना मारीत असत. असं दृश्य त्याला जागेपणी सतत दिसे. क्षणाचीही त्याला उसंत नव्हती. अशा प्रकारे 7 दिवस गेले, पण घडीभर त्याला विश्रांती नाही. त्याचे संकट टाळण्यासाठी स्वामी त्याच्या भोवती काठी घेऊन फिरत. जागेपणी हे सर्व गोविंदराव पाही. 7 दिवसांनंतर त्याला छळणाऱ्या त्या जलदेवता निघून गेल्या. मग तो झाला भयमुक्त. अशा प्रकारे गोविंदराव करजकराचे अरिष्ट श्रीकृष्ण गुरूंनी टाळले. मग भयमुक्त होऊन गोविंदराव श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला नित्य येऊ लागला. स्वामींना तो म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी कष्टला, माझे अरिष्ट तुम्ही टाळले. यावर श्रीकृष्ण गुरु गोविंदाला म्हणाले,
ऐक बा गोविंदा, पातळ परडीत ठेवून त्यावरी दही भात लिंबू नैवेद्य ठेवून पोट लावून ती परडी तू स्नान केलेल्या जागी गंगेत सोड. आसरांना संतुष्ट कर, त्या जलदेवतांना सुवासिनींना संतुष्ट कर. श्रीकृष्ण गुरूंचे बोल ऐकून गोविंदाने मनोभावाने पंचगंगेत त्या जलदेवतांना परडी सोडली. 7 आसरांच्या त्रासातून गोविंदा मुक्त झाला. त्याला बरं वाटू लागलं. तो आता तिन्ही त्रिकाळ श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनासाठी वैराग्यमठीत रोज जाऊ लागला. 7 आसरांच्या त्रासातून गोविंदा बरा झाला, पण त्याला दुसऱ्या रोगाची भावना झाली. चंदकळ्यांनी त्याचे अंग फुलले. अहोरात्र देहाची आग होऊ लागली. जशा पित्ताच्या गांध्या उठतात तसे त्याचे अंग चंदकळ्यांनी भरले. कोणा वैद्याला दाखवता त्याने त्याला महारोग झाला असे सांगितले. काही औषध उपाय करता त्याला गुण येईना. कर्माचे किती भोग भोगू असे गोविंदा म्हणू लागला. तो श्रीकृष्ण गुरूंना आठवू लागला. 6 महिने झाले रोग काही हटला नाही. गोविंदालाही महारोग झाल्याचा संशय वाटला. त्याने श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला वैराग्यमठीत जाण्याचे सोडले. दिवसेंदिवस रोग बळावत चालला. पूर्वी नृसिंहवाडीची दर पौर्णिमेची वारी गोविंदा करीत होता. वारी सोडून दिल्याने, बंद केल्याने, वाडीचा नियम मोडल्याने हे कर्म ओढवले असे त्याची बायका मुले त्याला म्हणू लागली. वाडीचा नरहरी तुझवर कोपला असे त्याला ते म्हणू लागले. त्यांचे बोल, त्यांनी भरवलेला विकल्प गोविंदाला खरा वाटला. कुंभार गल्लीतील स्वामी आता रक्षण करता न झाला. सामान्य मानव असता उगीच त्यांना दत्त मानणे अयोग्य असा विकल्प त्याला भरवल्याने तो पत्नी मुलांसह वाडीला आला. गोविंदाची मती भुलली. 4 दिवस वाडीला राहता अंगाचा दाह जास्तच वाढला. पाण्याविना मासा कसा तडफडतो तसा गोविंदा तडफडू लागला. अंगाची लाही लाही होऊ लागली. बायको मुलांची नजर चुकवून तो मात्र सरळ ताराबाईंच्या घरी वैराग्यमठीत आला. श्रीकृष्ण गुरूंना तो म्हणाला, मी मोठा अपराधी आहे. आधी या रोगातून मुक्त करा. पुन्हा हे चरण कधीही सोडणार नाही. देवा, तुझे अनंत उपकार आहेत. त्या उपकारांचा मला विसर पडला. बायको मुलांच्या सांगण्याने, विकल्पाने माझे अंतरंग भरले. मी मोठा अपराध केला आहे. अपराध केवळ भ्रांतिजन्य, परंतु मी तुझाची कृष्णनाथा. तेव्हा श्रीकृष्ण गुरु त्याला म्हणाले, होईल निरोगी तुझे शरीर, त्यात काय आहे. कृष्ण गुरूंचा आशीर्वाद कानी पडताच त्याच्या शरीराचा दाह किंचित कमी झाला. गोविंदा श्रीकृष्ण गुरूंना वंदन करून गुरु महिमा मनी आठवीत आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवसापासून गोविंदा वैराग्यमठीत श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला रोज जाऊ लागला. पुढं स्वामी गोविंदाच्या हातास धरून फिरू लागले. कधी जाती आड रानातून तर कधी रानावनातून त्याला एकट्याला घेऊन ते फिरू लागले. श्रीकृष्ण गुरूंच्या संगतीत फिरताना गोविंदाला शांतता लाभली. जरी दूर फिरायला गेले तरी चालण्याचे त्याला श्रम वाटेनात. आपण महाव्याधिग्रस्त म्हणून दूर दूर गोविंदा चाले, परंतु श्रीकृष्ण गुरु त्याचा बळेच हात धरून संगत चालत. अन्न पाण्या वाचून श्रीकृष्ण गुरु गोविंदाला रात्रंदिवस मागे घेऊन 15 दिवस फिरले. अन्ना वाचून वाळले शरीर. गोविंदाचा नूर पालटला. चंदकळ्या नाहीशा झाल्या. पूर्वावस्था प्राप्त होऊ लागली. मग एके दिवशी स्वामी हरिपंत शिदनेर्लीकरला म्हणाले, गोविंदाच्या नावे 1 घागर पाणी ओतून टाक. हरिपंतांनी श्रीकृष्ण गुरूंची आज्ञा मानून गोविंदाच्या नावे 1 घागर पाणी ओतून टाकलं. मग उरला सुरला दोष देखील नाहीसा झाला. 8 दिवसात पूर्ववत गोविंदाचं शरीर झालं. त्याची अंगकांती उठून दिसू लागली. ह्यावर गोविंदा श्रीकृष्ण गुरूंना म्हणाला, स्वामी,
माझ्यासाठी तुम्हाला कष्ट उपवास पडले. इच्छा होता नूतन ब्रह्मांड निर्माण करणारे तुम्ही आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. निरंतर वास द्या, हेच मागणे हा दास मागत आहे. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त